नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच. आपण लहानपणापासून ऐकत आलो, देवाची पूजा कर नाहीतर देव रागवेल, दिवा लावला नाही तर देव शिक्षा देईल. पण खरंच असं असतं का? ज्या देवाने हे सगळं जग बनवलं तो आपल्या एका छोट्या चुकीमुळे आपल्यावर रागवू शकतो का? की ही फक्त एक भीती आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच रहस्य उलगडणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमचे विचार करण्याची पद्धत बदलणार आहे. मित्रांनो, विचार करा, एखादा बाप आपल्या मुलाने एक दिवस नमस्कार केला नाही म्हणून त्याला घराबाहेर काढतो का? नक्कीच नाही. मग तो देव आपल्याला शिक्षा का देईन? खरं तर देव रागवतो हे वाक्य माणसाला शिस्त लावण्यासाठी कुणीतरी तयार केलं असावं. देव म्हणजे एक प्रचंड आनंद आहे, जो स्वतः इतका आनंदी आहे तो तुम्ही एक दिवस अगरबत्ती लावली नाही म्हणून तुमच्यावर कसा काय रागवेल? हा विचार कधी केलाय का? आता प्रश्न येतो की मग पूजा कशासाठी करायची? पूजा करणे म्हणजे देवाला लाच देणे नाही, तर स्वतःच्या मनात चांगली भावना आणि आत्मविश्वास निर्माण करणे होय. जसं तुमचा मोबाईल चार्जिंग संपली की बंद पडतो, तसंच आपलं मन जेव्हा संकटात असतं तेव्हा पूजेमुळे आपल्याला एक नवी ताकद मिळते. तर तुम्ही पूजा नाही केली तर देव तुमच्यावर रागवत नाही, पण तुम्ही त्या चांगल्या विचारांपासून आणि शांतीपासून लांब जाता. विज्ञानाचा विचार केला तर मंत्रांचा आवाज आणि दिव्यांचा प्रकाश तुमच्या मनाला शांत करतो. आपल्या जुन्या लोकांनी पूजा करायला सांगितली कारण त्यांना आपल्याला एक चांगली सवय लावायची होती. सकाळी उठून देवासमोर शांत बसल्याने मनाला शांती मिळते. पण जर तुम्ही दिवसभर लोकांचं वाईट करत असाल आणि सकाळी खूप वेळ पूजा करत असाल तर त्या पूजेला काहीच अर्थ नाही. देवाला तुमच्या सोन्या चांदीच्या वस्तूंची किंवा तासनतास केलेल्या मोठ्या विधींची गरज नाही. त्याला फक्त तुमचं प्रेम आणि तुमची चांगली नियत हवी असते. ज्याप्रमाणे शबरीने देवाला फक्त साधी बोरं दिली होती आणि देवानं ती प्रेमानं खाल्ली, त्यावरून एकच समजतं, देव फक्त तुमचं मन बघतो. तर मित्रांनो, पूजा देवासाठी नाही तर आपल्या मनासाठी असते. देव म्हणजे प्रेम आहे, भीती नाही. जर एखाद्या दिवशी कामाच्या गडबडीत तुमची पूजा राहिली तर अजिबात घाबरू नका. तुमच्या मनात असलेला देव कधीच तुमचं वाईट करत नाही. फक्त तुमचं मन साफ ठेवा, कुणाची फसवणूक करू नका आणि माणसासारखं वागा. तीच खरी देवाची सेवा आहे. तुम्हाला काय वाटतं? देवाची भीती वाटली पाहिजे की तुमच्यावर प्रेम असावं? तुमच्या मनात काय विचार आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि रहस्यमय कथा पाहण्यासाठी ड्रीम सिग्नल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि घरच्यांना शेअर करा. धन्यवाद.